खोटं बोलण्याची पण एक लिमिट असते भाऊजी। उभ्या आयुष्यात कधी तिला प्रेमानं जवळ तरी घेतलंय का हो तुम्ही? जवळ घ्यायचं लांब, कधी साधं प्रेमानं बोललात का तिच्याशी? बोललोय, तू होतीस का बघायला? मी माझ्या पोरीशी प्रेमानच बोलतो, होय की नाही बाय? हा बोल की। असं मग का आता तुमच्यापासून लांब पळाली ती? बोलवा तिला, बोलवा। आम्हाला पण बघू दे की तुमचं किती प्रेम आहे तुमच्या मुलीवर। आता येणार नाही, ती घाबरली आहे। तुम्ही असं अचानक आलात, घाबरणार नाही? लहान बाळ आहे ते, घाबरली हो ना? इथे सगळे आहेत म्हणून ती तुमच्यापासून लांब नाही गेली। ती तुमच्यापासून लांब गेली कारण तुमच्यामध्ये तिला कधी बापाचं प्रेम, बापाची माया कधी मिळालीच नाही। त्या छोट्या पोरीला ढाल बनवण्यापेक्षा ना तिला जर माया लावली असती ना तर आज तिला असं बोलवण्याची वेळच आली नसती तुमच्यावर। पण स्त्रियांना कमी लेखणाऱ्या तुमच्यासारख्या पुरुषांना ना हे कधी समजायचंच नाही। ही खोटं बोलते। मला अडकवण्याचा डाव आहे हिचा, होय? नीता, नीता तुम्हाला सगळं खरं सांगेल। नीता, नीतो घाबरू नको, घाबरू नको। पोलिसांना सगळं खरं खरं सांग, सांग सांग सांग। ही खोटं बोलतेय ना? सांग सांग खरं सांग, सांग। त्यांनीच तक्रार दिली आहे तुमची। अहो मग खोटी तक्रार आई, मी काहीच केलेलं नाही आई। हिला ना हिने या सावीने फूस लावली असं लिहिला। मी काहीच केलेलं नाही। खोटं आहे ना? मग कोर्टात सिद्ध करा ते। चला। एक मिनिट, विलास आपल्या वकिलांना फोन कर आणि ताबडतोब इथे यायला सांग। त्याचा काही एक उपयोग नाही आहे दामिनी मॅडम। कारण यांनी जो गुन्हा केलाय
त्याला कायद्यानुसार जामीन नाहीये. त्यामुळे आम्हाला यांना अटक करावीच लागेल. कुणीही काहीही करू शकत नाही. तुमचं जे काही म्हणणं आहे ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगा. आम्हाला यांना ताब्यात घ्यावंच लागेल. आई काय प्रकार म्हणायचा हा? काय फायदा मुजुमदारांचा? घरात येऊन पोराला अटक करून घेऊन गेलं. हे आई धैर्य दादा दादा भास्कर, आई भास्कर सोडा त्याला. भास्कर, आई ऐका ना माझं. चला आई आई मला जेलमध्ये नाही जायचं. आई भास्कर, अरे आई 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 तू काळजी करू नकोस. मी आहे ना. मी तुला जेलमध्ये नाही राहू देणार.